नमस्कार, मी अशोक रामाश्रे तिवारी, राहणार जय मल्हार गणेश नगर, खंडोबा माळ, चिंचोड, पुणे 19। तर माझा विषय असा आहे की मी आमच्या इथे SRA स्कीम राबवण्याचं गेल्या 1.5 वर्षापासून हाच खटाटोप चालला आहे की SRA स्कीम राबवतोय। आमच्या येथीलच एक व्यक्ती या सगळ्या स्कीमचं आम्हाला पाठपुरावा मी करतोय असं सांगत आलेली आहे। तरी इथे होणाऱ्या स्कीमला कोण बिल्डर आहे किंवा कोणी ते हे सगळं केलंय किंवा कोण बिल्डर आम्हाला काय काय करणार आहे किंवा ते आम्हाला काय देणार आहेत ते अजून आम्हाला कसलीच मला माहिती नाहीये। इथं फक्त कमीत कमी 4 ते 5 वेळा मीटिंग घेतलेली आहे। प्रत्येक वेळेस नवीन बिल्डर, कुठला वेगळा विषय, वेगळा बिल्डर आम्हाला दाखवण्यात आलेला आहे। तर यांनी माझ्या नकळतपणे अर्ज 2-3 वेळा आमचे फॉर्म भरून घेतलेले आहेत, पण त्या फॉर्मचा नक्की पुढे काय झालं ते माहिती नाहीये। तर सदर ही जी स्कीम राबवण्यात येत आहे ती पूर्णपणे चुकीची आहे, कारण याच्यामध्ये भरपूर असे विषय आहेत की जेणेकरून त्या घरांच्या बदले जे घरं देणार आहेत त्याच्या कुठली शाश्वती दिलेली नाहीये। त्यांनी फक्त आम्हाला आजपर्यंत 5 ते 6 स्पॉट दाखवलेत। शेवट स्पॉट त्यांनी आम्हाला सांगितलं की विजयनगर, चिंचवड, एल्प्रो कंपनी समोर इथे आम्हाला घरं देणार आहेत, पण त्यानंतर त्यांनी तेही त्याला सुद्धा नकार दिला की तिथं नाही, आम्हाला जिथे जमेल तिथं आम्ही तुम्हाला घरं देऊ। अशा प्रकारे माझी झालेली आहे फसवणूक। तिथं इतर लोकांची सुद्धा आहे, घरं तिथं 20 आहेत, पण त्या घराचं त्या लोकांनी म्हणजे या मध्यस्थी जो कार्यकर्ता आहे त्याने जवळपास 100 फॉर्म भरण्याचे माझ्या कानावर आले आहेत। 60 ते 70 फॉर्म त्यांनी माझ्या देखत भरलेले आहेत आणि ही गोष्ट चुकीची आहे। त्या संदर्भात मी काल SRA आयुक्त, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त तसेच आज महापालिका आयुक्त यांना मी हे निवेदन दिलेलं आहे। या चुकीच्या गोष्टीबद्दल मी आवाज उठवत आहे। या चुकीच्या गोष्टीबद्दल आवाज उठवण्यामध्ये मला यापूर्वी सुद्धा खूप दडपण देण्यात आलं आहे आणि नक्कीच याच्यातनं माझा घातपात सुद्धा होण्याची शक्यता आहे। आणि जर हे सगळे माझा काही घातपात झाला तर या संदर्भात जो कोणी बिल्डर आहे, मला नाव माहिती नाही म्हणून मी त्याचं नाव घेत नाही, तो बिल्डर आणि त्याचा जो हस्तक आहे, जे त्याला मदत करत आहेत, त्या सगळ्यांवर गुन्हा दाखल व्हावा। अगोदर किती घरं होती तिथे? अगोदर जवळपास 100-150 घरं होती। 2006ला अतिक्रमण झालं, त्यामध्ये त्या घरांना निगडी ओटा स्कीम येते, तिथे त्यांना जागा देण्यात आली, ती लोक तिथून निघून गेली। आता जवळपास तिथं 10-12-15 घरं असतील जास्तीत जास्त। त्या 15 घराच्या लोकांचे फॉर्म भरलेले आहेत, पण ते लोकही माझ्यासारखेच आहेत की त्यांना अजूनही माहित नाही बिल्डर कुठला आहे, कोण आहे, काय आहे। त्यांनी फक्त फॉर्म भरून घेतलेले आहेत आणि त्या लोकांनाही ते लोक असेच आश्वासन देत आहेत, पण ते लोक त्या भीतीपोटी, त्या दबावापोटी ते लोक समोर येत नाहीयेत। ते फक्त मला फोन करून ते लोक सांगतायत की बाबा आम्हाला असा त्रास आहे, आम्हाला अशी अडचण आहे। म्हणून या गोष्टीला सगळं बघून मी आज स्वतः ठामपणे या गोष्टीच्या विरुद्ध उभा राहिलोय। ऑलरेडी तुमच्याकडे होती, फोटो कॉस्ट वरती इतर ठिकाणी त्यांना वटा स्कीमची इतर घरं देण्यात आली। 2006ला तरी देखील त्यांचे फॉर्म इथं या स्कीम भरलेले आहेत देण्यात येत आहेत। त्यांचेच फॉर्म नाही तर ज्या लोकांचे पुरावे नाहीयेत त्या लोकांना सुद्धा फॉर्म इथे भरून घेण्यात आलेले आहेत। त्या लोकांना मी समोर उभं करू शकतो, उद्या गरज पडली तर त्या लोकांना मी समोर उभं करतो। त्यांचे पुरावे माननीय पोलीस आयुक्त किंवा आमचे पत्रकार आहेत, त्यांनी त्यांचे पुरावे समक्ष बघून, मी फक्त एवढं सांगतोय की आता सध्या माझ्याकडं या लोकांना दाखवायला आता सध्या काय नाहीये, पण हे मी समोर तुमच्या परिस्थिती आणून तुमच्या समोर खरं खोटं करू शकतो की ह्या सगळा प्रकार चुकीचा चाललेला आहे। केव्हापासून फॉर्म भरण्यात येत आहे? 1.5 ते 2 वर्षापासून आम्हाला फक्त आश्वासन देण्यात येत आहे की तुमचे फॉर्म भरून आम्ही तुम्हाला चांगल्या ठिकाणी घरं देऊ आणि तिथं तुमचं चांगलं पुनर्वसन करू। त्या संदर्भात आम्हाला आतापर्यंत 5 ते 6 ठिकाणी त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी जागा दाखवल्यात आणि आता ही जी शेवटची वेळ, आम्हाला विजयनगर, चिंचवड, एल्प्रो समोर आम्हाला घर देण्याचं, तिथली जागा हे करून आम्हाला एक बिल्डिंग बांधून देण्याचं आश्वासन दिलं होतं। त्यावेळेस जे बिल्डर तिथं आले होते ते वेगळेच होते आणि काल परवा आमची परत मीटिंग म्हणजे झाली त्यावेळेस बिल्डर वेगळे होते। म्हणजे ही आमची फसवणूक होत आहे। पिंपरी चिंचवड विभाग यांचा जो सर्वे सर्वे आणि फोटो पास झालेला आहे, SRA विभागाला जे पाठवलेलं आहे, त्याच्यात काय तफावत आहे तुम्हाला? त्याच्यात भरपूर तफावत आहे। त्याच्यात जे फॉर्म भरलेले आहेत ती लोक वेगळी आहेत, ज्यांचे फॉर्म भरलेले आहेत ते लोकांचा, काही लोक असे आहेत की त्यांचा त्या
वैयक्तिक त्या विभागाची आमच्या आकुर्डी जय मल्हार गणेश नगर खंडोबा माळ यांच्याशी काही संबंध नाही, तरीही त्यांचे फॉर्म तिथं भरण्यात आलेले आहेत. एसआरए प्रकल्प हा तुम्हाला जे माहिती आहे का तिथं राबवण्यात येणार होता पहिला, आणि पुन्हा तो राबवणार होता, एवढं सगळं माहिती होतं का? एसआरए प्रकल्प आम्हाला संबंधित आमच्या येथील कार्यकर्त्याने आम्हाला एसआरए प्रकल्प राबवतोय, चांगल्या व्यक्तीकडनं तुम्हाला आम्ही चांगल्या ठिकाणी घरं घेऊन देऊ, असं करू तसं करू. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगायची म्हटली, जर आता त्याबद्दलचे पुरावे माझ्या जवळ नाही आहेत, पण ज्या व्यक्तीचं तिथं काहीच नाही त्यांनी सुद्धा 5-5, 7-7, 8-8 घराचे फॉर्म भरलेले आहेत. आणि ही गोष्ट आमच्या येथे राहणाऱ्या जे आता सध्या तिथं आहेत त्यांना माहिती आहे ही गोष्ट. एसआरए विभागामार्फत ज्यांनी सर्वे करून गेलेले आहे त्यांचं काय म्हणणं आहे? जे सर्वे करून गेले ते कधी आमच्या समोर आलेच नाही. सर्वे तिथं जवळपास आतापर्यंत 100 वेळा सर्वे झालेला आहे. त्यांचं काय म्हणणं आहे त्याच्यावर? त्यांचं म्हणणं काहीच नाही. ते फक्त एकदा आलते, त्यांनी सांगितलं घर तो आता तुम्हाला काढावं लागेल. तेव्हा आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली तर ते म्हटले म्हणजे तुम्ही करणार काय? तर आम्ही म्हटलं की इथं एक स्कीम कोणतरी राबवणार आहे, आम्हाला माहित नाही. मग आम्ही त्यांना संबंधित व्यक्तीचा नंबर दिला. त्यांच्यात काय चर्चा झाली, काय बोलणं झालं ते आम्हाला माहिती नाही, पण त्यानंतर ते लोक परत रिटर्न निघून गेले. तुमचं म्हणणं काय या सर्व गोष्टी? माझं म्हणणं हे आहे की तिथे या गोष्टीतला पारदर्शकपणा सर्व जनतेसमोर व एसआरएच्या जे अधिकारी आहेत, जे कोणी आम्हाला हे घर देणार आहेत त्यांच्या समोर यावा. कारण ह्याच्यामध्ये जी तफावत चाललेली आहे, ज्या लोक आहेत आणि जे आमच्या इथं जे इतक्या वर्ष 20 वर्ष झाली तिथले घरं पहिली निघून, 20 वर्षापासून आम्ही तिथं म्हणजे टोटल 50 वर्षापासून आम्ही तिथं राहतोय. तर ह्या 20 वर्षापासून जे लोक तिथं टिकून आहेत त्यांची मुलं बाळं मोठी झाली, त्यांचे फॉर्म भरलेले गेलेले नाहीयेत. आता त्याबद्दल आवाज उठवल्याच्या नंतर त्यांचे फॉर्म भरलेत, पण त्यांना पहिलं सांगितलं की तुम्हाला घरं भेटणार नाही, आणि घरं जरी भेटली तर तुम्हाला 2,70,000 रुपये पहिले तुमचे द्यावे लागतील आणि वरती कागदपत्रांचे पैसे वेगळे द्यावे लागतील. आणि आज ज्यावेळेस मी स्वतः झोपडपट्टी निर्मूलनच्या एसआरएच्या कार्यालयात गेलो त्यावेळेस मला कळालं की जे नियम बाह्य जरी असले, त्यांचे कागदपत्र तिथलं इलेक्शन कार्ड किंवा तिथला राशन कार्ड असेल तर त्यांना 2,50,000 फक्त फी भरायची आहे, तिथली नोंदणी. पण हे लोक 2,70,000 आणि प्लस त्याच्यावर कागदपत्राचे कसले पैसे मागतायत. तुमच्या या लढ्यात कोण कोण आहे? माझ्या या लढ्यात मी आणि माझा परिवार आहे. आणि ती ज्या लोकांवर दाढ-दडपण आहे ती लोक सुद्धा माझ्यासोबत येण्यास तयार आहेत. पण माझी एवढीच इच्छा आहे की हे सगळं जर जे चुकीचं घडतंय माझ्या बाबतीत घडावं, त्या लोकांच्या बाबतीत घडावं नाही. म्हणून त्या लोकांना आता मी इथं समोर उभं केलेलं नाहीये. पण जर वेळ परिस्थिती पडली तर ती लोक माझ्यासोबत उभी राहतील. पुण्यातील झोपडपट्टी पुनर्वसन म्हणजे एसआरए जे अधिकारी आहेत त्यांच्याकडून तुम्हाला काय अपेक्षित आहे? मला हेच अपेक्षित आहे की आज मला तिथे जी वागणूक भेटली त्याच्यावरनं मला ह्या गोष्टीचं कळालं की माझी त्यांना विनंती आहे की सर, आपल्याला आपली घरं खूप मोठी आहेत, आपण शिक्षित आहात, आपल्याला समाजात मान आहे, पण आम्ही एकदम गरीब लोक आहोत. एक ते जे आमचं जे आई वडिलांची आठवण वगैरे जे प्रॉपर्टी ते आहे आम्हाला घर, ते आमच्याकडनं आहे ना, ह्या अशा कुणाच्या बिल्डरच्या हित संबंधाने तुम्ही आमची बळकावून घेऊ नका. आज मी जेव्हा अधिकाऱ्यांजवळ गेलो तेव्हा अधिकाऱ्यांना मी विचारलं की सर, अशाने असा विषय आहे, आमच्या बरोबर हे आमचं चुकीचं होत आहे. त्यावेळेस अधिकाऱ्यांनी आम्हाला समजून सांगायच्या ऐवजी प्रत्युत्तर दिलं की खाली करा ना तुम्ही ते घर. म्हटलं साहेब, खाली करतो ना, आम्हाला आत्ताही खाली करायचं, पण त्या बदल्यात जागा द्या ना आम्हाला, चांगल्या ठिकाणी कुठेतरी आम्हाला घरं द्या, जे घरं आहेत आमच्या हक्काची घरं द्या. तर ते म्हणजे तुम्ही बिल्डरकडे जावा. मला हेच म्हणायचं आहे, सक्षम एसआरए आहे, पालिका आहे सक्षम, तुम्ही तुमच्यातर्फे घर द्या. या एसआरए मध्ये तुम्ही आम्हाला बिल्डरकडे पाठवताय, बिल्डर आमची पिळवणूक करतोय. बिल्डर कडून आज 2 वर्ष झाले साहेब, इतका मानसिक त्रास आहे. प्रत्येक वेळेस आपली कामं सोडून त्यांनी मिटिंगला बोलवलं, त्या ठिकाणी आम्ही 4-4 तास मिटिंगला त्यांची वाट बघत थांबलो, ते लोक आले नाही. आणि प्रत्येक ठिकाणी मी तुम्हाला आता एक छोटासा पुरावा दाखवतो. याच्यामध्ये बिल्डरची नावं आहेत. या फॉर्म मध्ये बिल्डरची नावं आहेत. तर आता मला एसआरए मध्ये गेल्याच्या नंतर कळालं की फक्त ह्याच्यातलं एकच बिल्डर आहे
की त्याने तिथं आता 1 महिन्यापूर्वी त्याने तिथं त्याचं SRA स्कीम मी करतोय राबवतोय असं दाखल केलेलं आहे. मग 1-2 वर्ष सर आमची फक्त पिळवणूक आणि छळवणूकच झालेली आहे ना. 2 वर्ष तर फक्त. तुमच्या या लढ्याला आता हा तुम्हाला अपेक्षित असं हा सक्सेस मिळालं नाही हा तर तुमचं पुढचं पाऊल काय असणार? माझं पाऊल काय, मी गरीब माणूस आहे. मी माझ्या परिवारासह माझा मुलगा, माझा लहान मुलगा 4 वर्षाचा मुलगा, माझी पत्नी, आम्ही त्याच घरात समाधी घेऊ. म्हणजे आमचं जे आहे, जे आमचे आई वडिलांची जी आमची आहे प्रॉपर्टी नाही का, ते छोटंसं घर, 2 घरं, त्याच घरांमध्ये आम्ही समाधी घेऊ आणि आमच्या समाधीवर त्यांनी मेट्रो किंवा दुसरा कुठलाही प्रकल्प त्यांनी राबवावा. म्हणजे निदान इतिहासात हे तरी होईल की बाबा घरासाठी आम्ही लढलो आणि पैशाच्या ताकदीपुढं बिल्डरच्या हितसंबंधांमुळं आमच्या तिघांचे प्राण गेले.